आज मी इथे मिठाई बनवलेली आहे, तीही फक्त आणि फक्त एका वस्तूपासूनच। यात मी साखर 2च चमचे घातलेली आहे। 2 चमच्याच्या वर मी साखर इथे घातलेली नाही आहे। आणि ही मिठाई बघा, मिठाईवाल्याच्या दुकानात अशीच मिठाई मिळते जी चवीला खूप जबरदस्त लागते। त्यापेक्षाही खूप छान लागते जेव्हा आपण घरी बनवतो त्यावेळेला। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यात मी आधी दूध पावडर घालणार। मी इथे या बाउलनी 4 बाउल दूध पावडर घालणार आहे। तुम्ही कुठलीही 1 वाटी प्रमाणासाठी वापरू शकता। तर इथे मी 4 वाटी दूध पावडर घालून घेते। याला आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे, कारण की ड्राय रोस्ट केल्याने आपल्या या मिठाईची चव खूप छान अशी लागते। तर सतत फिरवत राहायचं आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची। मंद आचेवर याला आपल्याला सतत फिरवत भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा भाजून झालेलं आहे। थोडे गडे पडलेले आहे तर त्याला चाळणीने छान चाळून घ्यायचं। चाळणीने चाळणं फार आवश्यक आहे। तर मी चाळणीने चाळून घेतलं आहे आणि तीच कढई परत मी गॅसवर ठेवलेली आहे। आता यात मी 2 चमचे तूप घालते आहे। तुपाने खूप छान अशी टेस्टही येते आणि शाईन पण येतो। त्यानंतर यात मी 1 बाउल दूध घातलेला आहे। तर आता याला थोडं फिरवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मंद आहे किंवा मग तुम्ही गॅस ऑफ करा। जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर गॅसची फ्लेम बंद ठेवायची, गॅस चालू करायची नाही। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नंतरच मग गॅस ऑन करायचा। तर आता मी गॅस बंद केली आहे आणि याला मिक्स करून घेते। परत मी 1 वाटी दूध घातलेला आहे, म्हणजे थोडं पातळ झालं पाहिजे म्हणून पूर्ण मिक्स करून घेते आहे। बघा आता याला छान व्यवस्थित आता हे मिक्स झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी ऑन करते आहे आणि याला छान व्यवस्थित होऊ देते। तर गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे। आता बघा याला सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे हा मावा बनेल, खूप छान असा एक बेस बनेल ज्याच्यापासून आपल्याला ही मिठाई बनवायची। बघा घट्ट होत चाललेला आहे। आता याला अजून घट्ट होऊ द्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यात मी आता या स्टेजला 1 ते 2 चमचे तूप घालते। ऑप्शनल आहे, पण हे तूप घातल्यामुळे आपल्या मिठाईला एक शाईन पण येते आणि टेस्ट पण खूप छान येते। तसं तर आपण पहिल्यांदा तूप घातलेलं आहे, पण मी वरतून परत तूप घालते आहे, म्हणजे चव पण अजून भन्नाट लागेल म्हणून। तर आता याच्यात तूप घातले, मस्त मिक्स झालेलं आहे। बघा किती मस्त असा डो बनलेला आहे एक। त्याला थोडा वेळ अजून छान मॅश करून मी फिरवून घेते। व्यवस्थित असं फिरून घ्यायचं। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ते मला नक्की कळवा। तर आता इथे आपला हा डो रेडी झालेला आहे, परफेक्ट झालेला आहे। कसं ओळखायचं तर असा थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावर गोळी करून बघायची। जर चिकटत नसेल हाताला तर आपला डो तयार झालेला आहे। तर याला मी आता याचे 2 पार्ट करणार। आपल्याला 2 कलरची करायची, हवं तर तुम्ही एकाच रंगाची करू शकता, पण मला इथे 2 कलरची करायची आहे। जशी बघायला जशी चांगली दिसते तशी ती खायलासुद्धा अजून छान वाटेल म्हणून। तर मी या जे डो बनला आहे त्याचे 2 पार्ट करून घेतले आहे। इथे मी एक थाळी घेतलेली आहे। तुमच्याकडे केक टीन असेल त्यातसुद्धा तुम्ही बेकिंग पेपर टाकून तुम्ही टाकू शकता। तर मी थाळीला तूप लावून घेतलेला, ग्रीस करून घेतलेला आहे। आता यातला 1 पार्ट मी थाळीत काढून सेट करून घेणार। तर आधी थाळीत काढून घेतलं, हाताने छान व्यवस्थित स्प्रेड करायचं। हलकं गरम, जास्त गरम याला हात टच करू नका, नाहीतर हात भाजेल म्हणून। तर आधी हाताने स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित। बघा स्प्रेड करून घेतलं आहे मी। आता स्पॅच्युलाच्या साह्याने मी छान दाबून त्याला व्यवस्थित सेट करते आहे। अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं, म्हणजे प्लेन अगदी। आता हे आपल्याला हे जे सेट झालेलं आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि आता दुसरा जो आपला कलर बनवायचा आहे चॉकलेटी कलर, त्याची आपण प्रिपरेशन करून घेऊ। तर हा मी बाजूला ठेवून देते आहे आणि आता गॅसवर मी तीच कढई चढवलेली आहे परत। बघा ही कढई चढवलेली आहे। आता यात जो उरलेला मावा आहे तो मी बाजूला ठेवते। आता इथे आपण अजून थोड्या 2 वस्तू घालायच्या आपल्याला इथे। तर इथे सर्वप्रथम मी 1 बाउल दूध घालते आहे। हवं तर तुम्ही अर्धा बाउलसुद्धा घालू शकता, जास्त पातळ नको व्हायला पाहिजे म्हणून। आणि इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे। यात मी फक्त 2 चमचे साखर या वरच्या मला कलरच्या याच्यात मिक्स करायचं आहे म्हणून मी घातलेली आहे। याला छान विरघळू द्यायचं। तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। त्यानंतर मी यात घालणार आहे
3 चमचे कोको पावडर. तर कोको पावडर घातल्यामुळे घालत आहे, त्यामुळे मला 2 चमचे साखर घालावी लागली. जर मला कुठल्याच कलरची बनवायची नसती, फक्त एकाच रंगाची बनवायची असती, तर मी साखर घातली नसती. तर आता यालासुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व कोको पावडर, साखर आणि दूध मिक्स झालेलं आहे. आता यात जो आपण एक पार्ट काढून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर हा जो डो आहे तो पातळ होणार, तर याला शिजवत तुम्हाला मंद आचेवर याला शिजवायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं आहे. तर याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा मिक्स झालं आहे. सारण हे पूर्ण पातळ झालेलं आहे, त्यामुळे आता याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं आहे. सतत फिरवत राहायचं, नाही तर तळाला लागेल आणि आपली मिठाई चांगली वाटणार नाही. तर हे सारण सगळं एका ठिकाणी जमा होतं आहे. थोडं पातळ आहे, पण नंतर थंड झालं की हे घट्ट होणार. तर याला अजून 2 मिनटं मी चालवून घेते आणि नंतर आपल्या डोवर सेट करणार. तर हे बघा छान तयार झालं. शाईननी हे पण बघा शाईन किती छान आलेली आहे मिठाईला. आता हे जे आपण सेट केलेलं आहे सारण पहिलं, त्याच्यावर घालून घ्यायचं. बघा अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि हे पण पूर्ण छान पसरवून घ्यायचं. व्यवस्थित पसरवून घ्या. स्पॅच्युलाच्या साह्याने तुम्हाला जमत असेल तर त्याच्याने पसरवा, नाहीतर हाताने पसरवा. तर बघा मी किती छान असं पसरवून घेतलं आहे. याला आता थोडं कोमट होऊ देणार आणि त्यावर मी सिल्वर वर्क लावणार. हवं तर तुम्ही यावर आपले जे ड्रायफ्रूट्सचे कतरण येतात ते सुद्धा तुम्ही लावू शकता. तर मी इथे सिल्वर वर्क लावते. आता हे कोमट झालेलं आहे, तर आता मी इथे सिल्वर वर्क लावून घेते. तर व्यवस्थित लावून घ्यायचं. छान कोमट झालं तर एकदम गरम गरम याच्यावर लावलं तर आपल्या हाताला चटका लागेल, म्हणून मी कोमट झाल्यावर लावलेला आहे. तर इथे बघा किती छान असं जबरदस्त झालेलं आहे. आता याला रूम टेम्परेचरवर 2 तास सेट होऊ द्यायचं, म्हणजे आपली मिठाई फ्रीजच्या बाहेरच व्यवस्थित बनते. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तर 2 तास झाल्यानंतर मी कापायसाठी स्केल आणि चाकू घेतलेला आहे. मला म्हणजे साईज एकदम व्यवस्थित पाहिजे होते म्हणून. तर पहिल्यांदा मी बाजूचा कडा काढून घेते आणि मी स्क्वेअर शेपमध्ये कापते. तुम्हाला डायमंड शेपमध्ये कापायचे असेल तसे तुम्ही कापू शकता. तर मी ते शेप्स बघा स्क्वेअर कापून घेतले. बघा मिठाई किती मस्त झाली आहे. तर मग या रक्षाबंधनला तुम्ही करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा आणि भेटूयात पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.